जुगाड रेसिपीमध्ये आपलं स्वागत। जय शिवराय। आज आपण पाहणार आहोत टोमॅटो कांदा चटणी। अगदी तुम्ही आप्पे राईस बरोबर खाऊ शकता। चला तर त्यासाठी इथे मी घेतलेले आहे 2 ते 3 टोमॅटो, कांदा आणि आलं लसूण, त्याचप्रमाणे हिरवी मिरची घेतलेली आहे। आता अगदी 2 ते 3 टोमॅटो आहेत, तर अगदी मोठ्या साईजचा कांदा, 10 ते 12 पाकळ्या लसूण आणि अगदी थोडंसं आलं। आता सर्वप्रथम आपण तेलामध्ये हे टोमॅटो अगदी दोन्ही साईडने छान भाजून घ्यायचे। त्यासाठी आता आपण अशा प्रकारे हलवत राहायचं दोन्ही बाजूने। त्यानंतर कांदाही त्यात टाकून अगदी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा। आता हिरवी मिरची, तुम्ही लाल मिरची जरी टाकली तरी चालेल, हिरवी मिरची, आलं लसूण पण छान भाजून घ्यायचं। पाहू शकता ज्या आपले टोमॅटोवरची साल आहे ती अगदी अलगद निघत आहे। आता आपण हे सर्व साल काढून घ्यायची आणि अगदी गोल्डन ब्राऊन कांदा होईपर्यंत थोडं भाजून घ्यायचं। अर्धा चम्मच जिरा टाकलेला आहे। आता हे पुन्हा छान मिक्स करून गॅस बंद केला तरी चालेल। आता हे मिश्रण थंड झाल्यानंतर आपण याचं वाटण करून घ्यायचं। विदाऊट पाण्यात आपण हे वाटण करून घेणार आहोत। त्यामध्ये आता आपण फ्रेश कोथिंबीर टाकलेली आहे। आता ह्याचं वाटण करून घ्यायचं। आता हे वाटण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं। हे सर्व वाटण प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर तडका देणार आहोत। तडक्यासाठी आता आपण ज्या कढईमध्ये आपण कांदा टोमॅटो भाजला आहे त्याचमध्ये थोडंसं तेल, मोहरी, जिरे, कढीपत्ता, चवीनुसार मीठ आणि थोडं अर्धा चम्मच हिंग। आता गॅस बंद केला तरी चालेल। आता हा तडका आपण टोमॅटोच्या चटणीवर घालायचा आणि अगदी मिक्स करून घ्यायचं। अगदी सुपर टेस्टी आपली ही चटणी लागते। आणि जुगाड रेसिपीला जरूर सबस्क्राईब करा, जेणेकरून जुगाड रेसिपीचे तुम्हाला व्हिडिओ पाहता येतील। लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।